हा आमचा मुलगा तन्मय आहे. क्रिकेट खेळता खेळता त्याची मान अशी डाव्या साईडला झाली आणि अशीच राहिली. अगोदर मी एक शॉर्ट व्हिडिओ काढला होता, त्याच्यात मी आपण त्याला खूप उपचार केले आणि आता उपचारानंतर त्याची मान साधारणतः अर्ध्या तासात आता ओके झालेली आहे. आता इकडे सुद्धा जात नाही. पोरं बॉलिंग टाकताना काहीतरी प्रॉब्लेम झाला, नस चढले असावे, असंच मान धरून आले माझ्याकडे. ती मुलं आली सांगायला मला की त्याच्या तन्मयलाची मान वाकडी झाली. तेव्हा लगेच त्याला बोलावलं आणि ॲक्युप्रेशर उपचार सुरू केले, मालिश केले. त्याची आता मान ह्या बाजूला उजव्या बाजूला येतच नव्हती अजिबात. आता दोन्हीकडं वळायला लागली. इकडं कर त्या साईडला. हां, नाही तर अशीच मान धरून आला. आता कसं वाटते बाळा? आता थोडं एवढं म्हणजे आता थोडं हिलं. हां, अगोदर काय काय झालं? अगोदर अशीच झाली, असं सरळ पण नव्हतं करता येत. आता आहे ना अशी करता येते. याच्या मागे थोडं प्रॉब्लेम होते, बाकी सगळं नीट झालं. हां, ओके. तिकडं बघ त्याच्याकडं. तर जर अशा टायमिंगला जर कुणाला काय झालं, मान जर झाले, तर हे मी जर समजा घरी नसलो तर डॉक्टरशिवाय काही पर्यायच नव्हता. डॉक्टर नेले की MRI करा, अमकं करा, तमकं करा, झालं ॲडमिट करा. तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जर असं काय प्रॉब्लेम झाला मानाचा, तर हे अंगठ्याचे पॉईंट आहेत, हे इथं पॉईंटला आपण प्रेस करायचं आहे. हे दोन्ही अंगठ्याचे पॉईंट आणि हे दोन्ही बोटाचे ही बोटं, हे पॉईंट सगळे दाबायचे आणि हे कणगळीचं पॉईंट दाबायचे दोन्ही हाताचे आणि मानेचे सगळे हे पॉईंट मागचे मालिश करून घ्यायचे. खांद्याचे पॉईंट पूर्ण असे मालिश करून ॲटोमॅटिकच ती मान आता सरळ झाली. आता थोडाफार हे झाले, अजून प्रॉब्लेम आहे, पण जवळजवळ 80% तर क्लिअर झालेली. तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जाणं योग्य नाही. समजा जर आपण इथं असलो तुम्ही घरच्या घरीच तो उपाय करू शकता. फक्त हे अंगठ्याचे पॉईंट दाबून करायचे, प्रेस करायचे, तिथं जास्त ठणकन तिथंच हे करायचं आहे. तर हे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा अचानक टायमाला असं काय झालं तर तुम्ही प्राथमिक उपचार करू शकता. धन्यवाद. हां.